रेती घाट लिलावात कोट्यवधीचा झोल झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव प्रक्रियेत जिल्हा खनिकर्म विभागाद्वारे प्रशासकीय स्तरावर मोठा घोटाळा झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. जरी जामणी तालुक्यातील दुर्भा 1 आणि दुर्भा 2 तसेच राडेगाव तालुक्यातील जागजई आणि जिल्ह्यातील इतर अनेक वाळू घाटांच्या लिलावात नियमित धाब्यावर बसवून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे एका बड्या वाळूघाट ठेकेदाराकडे मजुरी करणाऱ्या धीरज नामक व्यक्तीच्या नावे दुर्भा 1 आणि कोट्यवधीचा घाट केवळ 26 लाख रुपयात पदरात पाडून घेण्यात आला असून असाच कमी किमतीचा दुर्भा 2 लिलाव झाला तर कोट्यवधीचा महसूल देणारा राडेगाव तालुक्यातील जागजाई घाटाची फक्त 9,65,000 सरकारी किंमत ठेवून त्याला 11 लाखात लिलाव करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात शासकीय स्तरावर अधिकारी आणि वाळू माफिया वाळूघाट ठेकेदारांसोबत आर्थिक साटेलोटे असून शासनाच्या कोट्यवधीच्या महसुलाला चुना लावण्यात आला आहे. या व्यतिरिक्त घाट लिलावात तसेच वाळूंचा अवैध उपसा आणि चोरी करण्यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुर्भा 1 आणि जागजई या रेतीघाटांच्या लिलावात चक्क सीए रिपोर्ट आणि बिल्डिंग लायबिलिटी मध्ये फेरफार करण्यात आली आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होताना सादर केलेले दस्तऐवज बनावट असल्याचे बोलले जात असून बिडिंग पूर्णपणे मॅनेज करण्यात आले असून एका सामान्य मजुराची कागदपत्रे वापरून 2 घाट हस्तांतरित करण्यात आल्याने यामागे एखादी मोठी दबंग टोळी कार्यरत असल्याची दाट शक्यता आहे. या सर्व अनियमिततेची तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खनिकर्म विभाग आणि महसूल विभागाची तातडीची बैठक घेतली होती. या बैठकीत उपस्थितांनी दुर्भा 1 आणि जागजई आणि इतर अनेक वाळूघाट लिलावात गैरप्रकार झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निदर्शनास आणून दिले. याचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी 13 जानेवारी 2026 रोजी बैठकीत या घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्याचे तोंडी निर्देश दिले होते. मात्र जिल्हा खनिकर्म विभागाने अद्यापही या संदर्भात कोणतेही लेखी आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे खनिकर्म विभाग या प्रकरणावर पांघरून घालत आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे. हे घाट कवडीमोल भावात मिळाल्याने संबंधित ठेकेदारांकडून सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. शासनाला जिथे कोट्यवधीचा महसूल मिळणे अपेक्षित होते तिथे केवळ काही लाखात हे घाट देऊन प्रशासनाने स्वतःचेच आणि शासनाचे नुकसान करून घेतले आहे. फर्जी दस्तऐवज बनवून केवळ ठराविक वाळू माफियांना फायदा कसा होईल याची पुरेपूर काळजी या प्रक्रियेत घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. मजुरांच्या नावावर चालणारा हा बेनामी व्यवहार थांबवून संशयास्पद वाळूघाटांचे लिलाव तात्काळ रद्द करावेत आणि पारदर्शक पद्धतीने फेर लिलाव करून शासनाचा महसूल वाचवावा अशी मागणी आता जोर धरत आहे. आता जिल्हा प्रशासन या भ्रष्ट मॅनेजमेंटवर काय कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद शाकीर यांनी दिली.